नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आज घडलेली ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी भेट घेतली। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार आणि त्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट ठरली आहे। त्यामुळे या भेटीकडे राजकीय आणि भावनिक अशा दोन्ही पातळ्यांवरून पाहिले जात आहे। या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे आधीच सहयोग सोसायटीत दाखल झाले होते। त्यानंतर शरद पवार पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह निवासस्थानी पोहोचले। अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबातील सर्व सदस्य सांत्वनासाठी एकत्र येण्यासाठी येथे उपस्थित असल्याचं चित्र आहे। परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक जमले होते। शरद पवार निवासस्थानी दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन केले। यावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते। वातावरण अत्यंत भावनिक होते। अजित पवार यांच्या निधनाला आज 8वा दिवस असून या घटनेने केवळ पवार कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे। या भेटी दरम्यान नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी पवार कुटुंबातील संवाद पुन्हा एकत्र येत असल्याचं चित्र या भेटीतून स्पष्ट होत आहे। पार्थ आणि जय पवार यांनी याआधी शरद पवारांची भेट घेतल्याने बारामतीतील ही भेट अनेक अर्थांनी निर्णायक ठरू शकते। या भेटीची सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।